नमस्कार, मी दीपक पळसोले. मान्सून एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मान्सूनच्या केरळात आगमनावरून अजूनही संभ्रम कायम असला तरीही मान्सून पूर्व सरींनी केरळात हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे केरळात पावसाची संततधार सुरूच आहे. काल स्कायमेटनं मान्सून केरळात दाखल झाल्याचं सांगितलं, मात्र हवामान विभागानं याला दुजोरा दिला नाही. मान्सून केरळात दाखल व्हायला अजूनही 48 तास असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. केरळ ते कर्नाटक दरम्यान तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल असल्याचं काल हवामान विभागानं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अवघ्या काही तासात मान्सून केरळात दाखल होईल असं मानायला काही हरकत नाही. थेट केरळवरून बोलण्यासाठी हर्षदा स्वकुळ आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हर्षदा, एकंदरीतच काय वातावरण पाहायला मिळतंय आज? दीपक, आज आपली मान्सून एक्सप्रेस त्रिवेंद्रमवरून अलेप्पी आणि त्याच्या पुढे सगळा पश्चिम घाट कव्हर करायला निघाली आहे आणि मधल्या छोट्या छोट्या गावांमध्ये सध्या प्रचंड पावसाला सुरुवात झालेली आहे. छोट्या छोट्या गावांपर्यंत हे पावसाचे ढग पोहोचलेत असं म्हणायला हरकत नाही. खरं तर हवामान विभागानं 9 तारीख दिलेली आहे, म्हणजे उद्याची तारीख दिलेली आहे मान्सून दाखल होण्याची. परंतु आत्ताची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर हा मान्सूनच आहे की काय असा प्रश्न पडतो. कारण संपूर्ण केरळ जवळपास हे काळ्या ढगांनी व्यापून गेलेलं आहे आणि सकाळपासून सूर्याचं दर्शनही झालेलं नाहीये. आपली मान्सून एक्सप्रेस सकाळी 6 वाजताच निघाली त्रिवेंद्रमवरनं आलेप्पीला, त्यापुढे कोचीला आणि त्यापुढे कोझिकोडे. हे सगळे पश्चिम जी आपली किनारपट्टी आहे तिथून आपण पुढे पुढे येणार आहोत या पावसाबरोबरच. आणि आम्हाला आपल्या मान्सून एक्सप्रेसला प्रत्येक ठिकाणी पाऊस मिळतोय आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला तुडुंब पावसामुळे भरलेले रस्ते देखील पाहायला मिळतात. हर्षदा, स्कायमेट ने जो अंदाज वर्तवलेला आहे की हे मान्सूनच्याच या सरी आहेत, मात्र हवामान विभागानं परत एकदा सांगितलंय याला दुजोरा दिलेला नसला तरी एकंदरीतच या दोनही संस्थांच्या अधिकाऱ्यांशी तुझं काही बोलणं झालंय का? त्यांचं काय म्हणणं आहे? हवामान विभागाशी जेव्हा आपला संपर्क झाला तेव्हा त्यांचं म्हणणं हेच आहे की सध्या जरी हे मान्सून सदृश्य दिसत असले तरी काही पॅरामीटर्स आहेत की जे 14 ऑब्झर्वेटरीज आहेत तिथे कमीत कमी 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद व्हायला पाहिजे. आणि माझ्या मते कालच्या पूर्ण रात्रभरात आतापासून जो सकाळपासून पाऊस सुरू आहे त्यावरनं कदाचित पुढच्या काही तासात हवामान विभाग हे डिक्लेअर करू शकेल की हा मान्सूनच आहे. परंतु याचबरोबर हवेतली आर्द्रता किंवा हे जे वाऱ्यांचा वेग आहे ते वारे पुढेपर्यंत, कारण हा मान्सून संपूर्ण भारत व्यापतो पुढच्या 1.5 ते 2 महिन्यात आणि पुढच्या 7 दिवसात तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचेपर्यंत जो योग्य वाऱ्याचा वेग आहे का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे काही पॅरामीटर्स जर पूर्ण झाले पुढच्या काही तासात हवामान विभागाकडून तर IMD नक्कीच जाहीर करू शकते. स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे सध्या इथे मान्सून दाखल झालेला आहे असे स्कायमेटने सांगितलंय. अर्थात इकडचे जे स्थानिक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण बोललो तेव्हा त्यांचंही हेच म्हणणं आहे की हा तर मान्सूनच आहे, कारण त्यांना वर्षानुवर्षाचा इकडचा अनुभव आहे. आणि मुख्य म्हणजे सांगायची गोष्ट, मान्सूनचा पाऊस हा सकाळपासून लागून राहिलेला असतो. छोट्या सरी येतात, पुन्हा थांबतात, परंतु जो पाऊस येतो तो मात्र तुफान येतो आणि त्यानंतर पुन्हा काही मिनिटांसाठी जो पाऊस थांबतो. त्यामुळे हे थंडरस्टॉर्म्स नाहीयेत किंवा हा वळवाचा पूर्व मान्सून पाऊस देखील आपण म्हणू शकत नाही, कारण तो साधारण 3 किंवा 4 वाजल्यानंतर वळवाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो, जसं आपण महाराष्ट्रात पाहतोय तसा पाऊस. परंतु आता थंडरस्टॉर्म्स नाहीयेत कारण ढगांचा गडगडाट नाहीये, विजांचा कडकडाट नाहीये. हा खरंच इकडच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा मान्सूनचा खरा पाऊस आहे जो सतत राहतो, दिवसभर राहतो आणि एकंदरीत आपल्याला देखील तसाच अनुभव येतोय. आता आपण फक्त वाट पाहतोय की हवामान विभाग कधी एकदा हे ऑफिशियली जाहीर करेल की हो हा मान्सूनच आहे. नक्कीच. आणि हर्षदा, या मान्सून एक्सप्रेसची प्रत्येक अपडेट आम्ही तुझ्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.